मराठा क्रांती मोर्चाच्या गोलमेज परिषदेमध्ये मनोज जरांगे समर्थक सुनील कोटकर देखील उपस्थित होते। तुम्ही देखील चर्चा झाली या सगळ्या बैठकीमध्ये, तुम्ही काय मत मांडलं आणि अभ्यासकांचं कुठलं मत तुम्हाला पटलं? नाही, मुळामध्ये विषय असा आहे, आज जी गोलमेज परिषद आयोजित केली होती ती एकतर त्या गोलमेज परिषद मला काही निमंत्रण नव्हतं, मी जाहीर करतो, निमंत्रितांची ती परिषद होती आणि मला काही निमंत्रण नव्हतं। पण मराठा क्रांती मोर्चा नाव आलं, हे नाव आम्ही दिलेलं आहे। संभाजीनगरकरांनी पहिला मोर्चा आम्ही काढलेला आहे, अंगावर गुन्हे आमच्या आजही आहेत, बस फोडल्याचे गुन्हे, त्यामुळे तिथं मला निमंत्रण गरज नव्हती। मग मी डायरेक्ट गेलो, कोण काय बोलतं, कोण काय करतं, कोण भूमिका काय आहे। ज्या दिवसापासून संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्या हातात तो लढा आला, तो लढा त्याच्या हातात आल्यापासून बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं की आमच्या पण कुणबी नोंदी आहेत। तर त्या नोंदी सन्माननीय संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये निघाल्या, यांनी सरकार धारेवर धरलं, उपोषण केलं, तेव्हा कुठे नोंदी सापडल्या आणि ज्यांना माहीत नव्हतं आमच्या पण नोंदी आहेत त्या नोंदी सापड लागल्या जरांगे पाटील लढ्यामुळं। जरांगे पाटलाला सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं हो, मी विचारलं, डॉक्टर संजय लाखे आहेत तिथं होते, मी त्यांना विचारलं तर मी पाटलाला निमंत्रण दिलं का, ते मला हो म्हटलं होते। पाटलाला मी निमंत्रण दिलेलं आहे, कारण तो विषय समाजाचा आहे, जिथं कुठं मराठा लेबल येईल तिथं आम्ही गेलं पाहिजे, कारण चांगलं काय वाईट काय हे कळलं पाहिजे की कोण समाजाच्या बाजूने बोलतं, कोण समाजाविरोधात बोलतं। पण इथं जो काही विषय मांडला होता तो विषय असा होता की वाशीला जो GR मिळाला तो GR आणि आत्ता 2 सप्टेंबरला भेटलं GR, यात वेगळं काही नाही आहे, त्यामुळं या GRमधून काही मिळणार नाही असं ते आज अभ्यासकांनी मत मांडलेलं आहे। परंतु देवेंद्र फडणवीस पण तेच म्हणाले, ज्याची नोंद आहे त्याला सर्टिफिकेट मिळणार। आता प्रश्न असा आहे की हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे, मराठा म्हणून ज्यांची नोंद नाही त्यांचा जे मराठा उर्वरित आहेत त्यांच्यासाठी तो लढा पुढे गेला पाहिजे। काहींचं म्हणणं आहे की ते मराठा म्हणूनच आपल्याला इथून पुढच्या आरक्षणाची लढाई लढायची आहे, बरोबर, असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। मात्र जरांगे पाटलांना सरसकट कुणबीकरण करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे जरांगे पाटलाची। या दोन्ही मधलं नेमकं तुम्ही काय घेतलं? मग आता तुम्हाला काय वाटतंय की सरसकट कुणबीकरण करणं हे कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही? सरसगट हा शब्द संविधानामध्ये येतच नाही ना, सरसगट हा शब्द संविधानामध्ये येत नाही, हा शब्द संविधान धरून पण नाहीये। तुम्हाला मला काय वाटतं यापेक्षा भारतीय राज्यघटना काय सांगते हे फार महत्त्वाचं आहे। जे काय होईल ते कायदेशीरच होईल आणि आमचा सरकारवर विश्वास नाही पण संविधानावर विश्वास आहे आणि न्यायालयावर विश्वास आहे। अभ्यासकांचे काय काय मत पटलं तुम्हाला? मुळामध्ये अभ्यासक हे आजपर्यंत पुढे गेले होते, जोपर्यंत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे लढत होते त्यावेळेस अभ्यासक पुढे गेले। जरांगे पाटला देखील वेळोवेळी अभ्यासकांनी निमंत्रण दिलेलं आहे ना, तिथं आले नाही ते, पण आज अभ्यासकांनी असं मांडलं की त्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही। भानुसरांनी विषय मांडला, भानुसर म्हटलं मी मुंबई स्टेजवर पाटला सांगितलं की हा असा विषय, हा GR आहे आणि याला शिंदे समितीने ज्या नोंदी आयोग लागतो म्हणे, हा समितीचा विषय नसतो, आयोगाने जोपर्यंत एखादा राज्य मागासवर्ग आयोग एखाद्या समाजाचं मागासले पण सिद्ध करत नाही तोपर्यंत त्याला आरक्षण मिळत नाही। तर ही समिती होती, हा काही आयोग नव्हता, त्यामुळं हा GR काही वाशीपेक्षा वेगळा नाही। भानुसरांनी पाटला सांगितलं असं भानुसरांनी मत व्यक्त केलं होतं, पण ते पाटलाने ऐकायला पाहिजे होतं। मग तेच काय झालं पुढे? आता असा प्रश्न असा पडतो की अभ्यासकांचं काय? मी पुन्हा ते सांगतो, मी जाहीर करतो, मी मान्य करतो, मी आरक्षणाचा अभ्यासक नाही, मी समाजासाठी रस्त्यावरची लढाई लढणारा एक सर्वसामान्य समाजाचा घटक आहे। बस फोडणे, जाळपोळ करणे आणि रस्तारोको करणे हे मी करू शकतो, उघडपणे समाजाकरता करू शकतो, पण मी अभ्यासक नाही। तर जरांगे पाटलांनी तिथं जे अभ्यासक होते त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आणि त्यांनी विचारलं तिथल्या लोकाला, तर काही लोकांचं म्हणणं आहे त्यांनी आमचं ऐकलं नाही। आता यातून तुम्ही काय घेतलं नेमकं? आता हा लढा कुणबी म्हणून सरसकट लढला पाहिजे की मराठा म्हणून आरक्षण मिळवण्यासाठी जी क्रांती मोर्चाची आजची भूमिका आहे त्याच्या पद्धतीने लढला पाहिजे? आता याच्यामध्ये विषय असा आहे, मी पुन्हा सांगतो ना, आरक्षणावर माझा अभ्यास नाही। आता अभ्यासक काय सांगतील किंवा मग संघर्ष म्हणून जरांगे पाटील हे जे ठरवतील, आता मी एक विनंती करतो या चॅनलच्या माध्यमातून संघर्ष योद्ध्यांना, AB माझाच्या माध्यमातून संघर्ष योद्ध्यांना, की संघर्ष योद्धा आणि अभ्यासक यांनी बसून व्यापक चर्चा घडवून आणून उर्वरित समाजाला कसं आरक्षण देता येईल यावर चर्चा करावी आणि आरक्षण मिळवून द्यावं, एवढी विनंती करतो। खरं तर हाच एक मुद्दा आहे त्यांचा की अभ्यासकांचं जे मत आहे तेही त्यांना पटलेलं आहे
मात्र मनोज जरांगे पाटील आंदोलक म्हणून यशस्वी आहेत आणि त्या दोघांचा कुठेतरी समेट होणं गरजेचं आहे, असंच सुनील कोटकर यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.